ऑपरेशन टायगरमधील महत्त्वाचे तपशील एबीपी माझाच्या हाती लागलेत। खासदार फुटीच्या प्रक्रियेला 3 महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली होती। परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या माध्यमातून इतर खासदारांना संपर्क साधण्यात आला। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख 3 महिन्यांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यास तयार होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांना तशी कल्पनाही दिली होती। याच काळात देशमुखांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी मंत्री संजय राठोड यांच्याशी जुळवून घेतलं आणि दोघं अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले। संजय जाधव यांनी सर्वप्रथम संजय देशमुख आणि शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे यांना बंडासाठी तयार केलं। त्यानंतर हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचं मन मिळवलं। या संपूर्ण घडामोडींमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमधल्या एका मंत्र्याचा समन्वय होता। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 बंडखोर खासदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे। 18 जूनला पक्षाकडून पाठवण्यात आलेली ही नोटीस आता बंडखोर खासदारांपर्यंत पोहोचली आहे। 18 जूनच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। फुटीर खासदारांना 24 तासात उत्तर देणं बंधनकारक करण्यात आलेलं, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार फुटीर खासदार या नोटीसला कोणतंही उत्तर देणार नाहीये। तर फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे लवकरच दौरा करणार आहेत। या दौऱ्यात ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत। संघटना मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। फुटलेल्या 6 मतदारसंघातली सध्याची स्थिती जाणून घेत शिवसैनिक आपल्यासोबत राहावा यासाठी संघटना बळकट करण्यावर बैठकीत चर्चा झाली। ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम आणि शिर्डी या 6ही मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करतील। सुरुवात ईशान्य मुंबईपासून होणार आहे। दरम्यान उद्या उद्धव ठाकरे यांचा पहिला दौरा आहे। उद्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे भेट देतील। सायंकाळी 6 वाजता भांडूपमध्ये ठाकरे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची झुंपली आहे। कृष्णा पाटलांना वाटत असेल ते उद्धव ठाकरेंसोबत आहे तर त्यांनी बापाच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करावं असं सुषमा अंधारे म्हणाल्या। तर अंधारेंच्या बोलघेवडेपणामुळे पक्ष फुटीच्या वाटेवर आहे असा दावा कृष्णा पाटील आष्टीकर यांनी केलेला आहे। कृष्णा आष्टीकर जर उद्धव ठाकरेंसोबत असेल ना तर आपल्या बापाच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन उद्या कर म्हणावं। कर उद्या जोडे मारो आंदोलन। उद्या आपल्या बापाच्या नावानं पिंडदान करून दाखव। कुणाला सांगताय शानपण आणि कुणाला येड्यात काढताय तुम्ही? बाप तसा भेटा आता काय जाऊ दे मरू दे। मी आजही ताईंना सांगतो की वेळी सावध व्हा। हे असल्या तुमच्या बोलघेवडेपणामुळेच पक्ष फुटीच्या या उंबरठ्यावर आलेला आहे आणि तुमचं हे असं बोलणंच हे कदाचित ते कुणाला तरी सगळ्या लोकांना बोचतंय म्हणून बाजूला सरकले असावेत। आहे ना, मी मिलिंद नार्वेकर साहेबांच्या कंटिन्यू संपर्कात आहे। अहो मी सोडा, पक्ष सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न करतो खासदार साहेबांना सगळ्यांना। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतल्या वांद्र्यातल्या रंगशारदामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतलाय। या मेळाव्यात राज ठाकरेंनी तृणमूल काँग्रेसमधली फूट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या बंडखोरीवर टीका केली आहे। स्वाभिमान मेला की जिवंत प्रेत उरतं असा जुन्या वाक्याचा दाखला राज ठाकरेंनी दिला। केंद्रात देशात भाजपची सत्ता आहे, मग 6 खासदार शिंदेंकडे का गेले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। केंद्रात सत्ता कोणाची? तेवढी भारतीय जनता पक्षाची। पण राज्यात सत्ता कोणाची? तेवढी भारतीय जनता पक्षाची। म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे आले, म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे? आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करताय। मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये, सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो। आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधून आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत। उद्या दुसऱ्या सत्तेवरती येतील ते याहून देखील अघोरी करतील आणि त्यावेळेला आता जे सत्तेतले आहेत ते ज्याला बोंबा मारतील त्याला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं म्हणून आम्ही हे केलं। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं। भाजपच्या अंतर्गत राजकारणावर टीका करण्यापेक्षा राज ठाकरेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा टोला बन यांनी लगावलाय। भाषणाचे मुद्दे संपल्यामुळेच हेडलाईनसाठी राज ठाकरे अमित शहा यांच्यावर टीका करतात अशी टीका बन यांनी केली आहे। ज्या दिवशी राज ठाकरेंना भाजप कळेल त्या दिवशी त्यांचा राजकीय उदय होईल असा खोचक टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। आपल्याला भारतीय जनता पार्टीची विचारधारा अद्याप कळलेली नाही। ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती विचारधारा तुम्हाला कळेल त्या दिवशी राजकारणामध्ये तुमचा आणि तुमच्या पक्षाचा उदय होईल।
तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारणावर टीका टिप्पणी करू नका. एकनाथ शिंदेच्या नावाआधी शिंदे गट लावलं जायचं, आता कोणताही गट राहिलेला नाहीये. शिवसेना एक झाली आहे असं विधान अमित शहांनी केलंय. याला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी प्रत्युत्तर दिलं. या शिवसेनेचं संदर्भातलं प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे खरी शिवसेना कोण आणि गट कोण हे निर्णयानंतरच कळेल असं अनिल देसाईंनी म्हटलं.